मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता घरातील सर्वजण खूप घाबरलेली असतात. कारण आता तेथे सगुणाने सर्वांवरच गण रोखलेली असते. सगुणा तिच्या माणसांना सांगते, जा बॉसला घेऊन ये. तेव्हा बॉस कुठे आहे असं आता सगुणाला विचारण्यात येतं. तेव्हा ती म्हणते, इथून वर जा आणि सर्वात शेवटची रूम आहे ना, तिथे बॉस आहे. ठीक आहे असं म्हणून तो गुंडा आता तेथून जातो. त्यानंतर आता सिंधू ही खूपच घाबरलेली असते. कारण तिच्या लेकरांवर दोन्ही म्हणजे विनू आणि त्याचबरोबर सावीच्या डोक्यावर सगुणाने गण रोखून ठेवलेली असते. सिंधूला काय करावं ना हाच प्रश्न आता पडलेला असतो. काही वेळातच आता ते दोघेही गुंड आता लगेच तिकडे रूममध्ये येतात आणि म्हणतात, बॉस चला बरं. आता बॉसला घेऊन सर्वजण पुन्हा हॉलमध्ये येतात. तेव्हा हा नक्की बॉस कोण असेल असा प्रश्न घरातील सर्वांना आता पडलेला असतो. तेव्हा तो मोठ्या ऐटीतच तेथे खुर्चीवर बसतो. मग आता सिंधू त्याच्याकडे पाहतच राहते. नक्की हा कोण असेल ना याची कल्पना देखील सिंधूने केलेली नसते. त्यावेळी आता मधूसुद्धा खूप घाबरते. सिंधू मधूला सावरत असते की घाबरू नकोस म्हणून. मग त्यावेळी सिंधू विचारते, अरे कोण आहेस तू, मी काय विचारतीये. मग आता तो लगेच हातात असणारा हँड ग्लोव्ज काढतं, त्याचबरोबर सिंधूच्या अंगावर फेकून देतो. आणि मग नंतर तो लगेच आता आपल्या चेहऱ्यावरील ते गोरिलाचा मुखवटा काढतो. तेव्हा तो त्याच्या चेहऱ्यावरील जेव्हा तो मुखवटा काढतो तेव्हा आता समजतं की तो दुसरा तिसरा कोणीही नसून तो सदा आहे. तेव्हा राघव आणि सिंधूने सदाची या अगोदर कशा प्रकारे जिरवली होती हे सगळं काही सदाला आठवत असतं. आणि त्या रागाच्या भरातच तो घरातील सर्वांना संपवायला आता निघालेला असतो. सिंधूला सुद्धा आता त्या गोष्टी आठवतात की राघवला आणि मला याने चांगलंच किडनॅप करून ठेवलं होतं आणि खूप त्रास सुद्धा दिला होता. तेव्हा सिंधू विचारते, सदा तू? मग आता सदाला पाहून सर्वांना प्रचंड धक्का बसतो. तेव्हा सदा आता खूप जोराजोरात हसतो आणि म्हणतो, यस आय एम बॅक असं म्हणून तो सिंधूवर गण रोखतो. त्यानंतर तो म्हणतो, तुला काय वाटलं होतं ग सिंधू, मी आयुष्यभर असा जेलमध्ये सडेन का? पण असं नाही, मी परत आलोय तुला आणि राघवला त्याच्या कर्मांची शिक्षा द्यायला. तेव्हा सिंधू आता रागातच विचारते, पण आम्ही काय केलंय? मग आता रागातच सदा पुढे येतो आणि विचारतो, अरे बापरे, म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत नवरा बायकोने काहीच केलं नाही का? अगं तुझी मेमरी किती वीक आहे याचा अंदाज तरी तू लावतेस का? असं म्हणून तो आता तिच्यावर हसतो. त्यानंतर खूपच रागात तो आता विचारतो, काय ग तू विसरलीस का तुझ्या राघवने माझ्यासोबत काय केलं होतं ते? अशा खुनशी भाषेतच तो आता तिला म्हणत असतो. तेव्हा सिंधू खूप घाबरते. त्यानंतर आता सिंधूला आठवतं की कशा प्रकारे राघवने एका मिशनमध्ये सदाच्या छाताडात 2-3 गोळ्या मारल्या होत्या. त्याच्या साथीदारांना सुद्धा राघवने मारलं होतं. आणि त्याचबरोबर सदाची जी बायको होती ना, बायकोची जेव्हा डिलेवरी झाली तेव्हा सदा काही आता तेथे नव्हता. म्हणून त्याच्या बायकोने सुद्धा आता एक खूप मोठा प्लॅन केला आणि राघवचा बदला घेण्यासाठी तूच माझ्या मुलाचा बाप आहेस आणि त्याला तू नाव द्यायचंस असं सांगितलं. कारण सिंधूने सुद्धा आता पाठिंबा त्याला दिलेला असतो, कारण राघवची ती मदत करत असते. त्यानंतर आता मुलाला वडिलांचं नाव तर द्यायला हवं म्हणून साहस राघव रत्नपारखी असं नाव राघवने दिलेलं असतं आणि सिंधूने सुद्धा त्याला त्यामध्ये मदत केलेली असते. परंतु आता हा सगळा काही त्यांचा प्लॅन असतो हे नंतर राघव आणि सिंधूच्या लक्षात आलेलं असतं आणि त्यामुळे सदाला धडा शिकवण्यासाठी त्याने हे सगळी युक्ती केलेली असते. हा सगळा भूतकाळ आठवल्यानंतर सिंधू म्हणते, अजूनही त्या गोष्टीचा तू बदला घेतोस का? त्यानंतर पुन्हा आता एकदा सिंधूला आठवतं की कशा प्रकारे राया आणि सिंधू हे दोघेही हॉस्पिटलमध्ये आलेले असताना रायाला समजलेलं असतं की साहस राघव रत्नपारखी म्हणजे राघवचा दुसरा मुलगा सुद्धा या जगात आहे. पण हे सगळं काही खोटं असतं आणि राघवची बाजूच कुणी ऐकून घेतं नसतं. त्यामुळे राघवला तेथे हॉस्पिटलमध्येच आता रायाने 2-3 कानाखाली मारलेले असतात. आणि घरातील जेव्हा सर्वांना हे सत्य समजलेलं असतं त्यावेळी आता रत्नाकरने तर राघवला स्वतःचं सामान बांधून अगोदर इथून निघ असंही सांगितलेलं असतं. राघव जे काही सांगण्याचा प्रयत्न करतोय ते कुणीही ऐकलेलं नसतं. तेव्हा तू तर मला आज लाज आणलीयस, लाज राघव, कारण सोन्यासारख्या बायकोला तू फसवलंस असं रत्नाकर राघववर आरोप करतो. त्यानंतर आता राघवला आणि सिंधूला ज्या प्रकारे पूर्ण सदाच्या माणसांनी घेरलेलं असतं तेव्हा सदा रागातच म्हणालेला असतो की तू मला मित्र मानतोस ना राघव, परंतु तू माझा केसाने गळा कापलास. आता
तुझ्यासमोरच तुझ्या बायकोचा गळा कसा कापतो ना मी ते बघतच राहा, असं म्हणून आता सदा हा खूप चिडलेला असतो. त्यानंतर कमिशनर साहेब आता सिंधूला तेथे वाचवण्यासाठी आलेले असतात आणि राघवला सुद्धा कमिशनर साहेब आता लगेच सदावर गन रोखत म्हणतात की हे बघ सदा, तू गन अगोदर खाली टाक, कारण तुझ्या पूर्ण टीमला माझ्या सर्व सहकाऱ्यांनी घेरलं आहे. जर इकडे तू गोळी सोडली तर तुझ्यावर इकडे सगळ्याच्या सगळ्या गोळ्या सुटतील, एवढं लक्षात ठेव. तेव्हा सदाचा नाईलाज झालेला असतो आणि तेव्हाच मग सदाचा प्लॅन पूर्णपणे फसलेला असतो, कारण त्याला सुद्धा पूर्ण पोलिसांनी घेरलेलं असतं आणि त्याचे जे सहकारी असतात ना त्यांना सुद्धा. मग काही वेळातच आता सदासुद्धा शरणागती पत्करतो आणि आपली गन खाली ठेवतो. त्यामुळे सिंधू आणि राघव दोघेही वाचलेले असतात. पण सदाच्या मनात राघव आणि सिंधूबद्दल प्रचंड राग असतो आणि म्हणूनच तो रागात त्या दोघांकडे पाहत असतो. हा सगळा भूतकाळ आठवल्यानंतर सिंधू आता पूर्णपणे घाबरून जाते आणि रागातच सदाकडे पाहत असते, कारण सदाला एवढी मदत करूनही तो आत्ता सुद्धा आपल्या जीवावर उठलाय आणि जेलमधून पळून बाहेर आपल्याला अद्दल घडवण्यासाठी आलाय हे तिला आठवतं. मग आता रागातच रुक्मिणी म्हणते, माझा राघव कधीही कोणाचं वाईट करणार नाही. तेव्हा सदा म्हणतो, पण त्याने माझं वाईट केलं आहे, माझा संसार त्याने मोडलाय, माझ्या बायको मुलाला माझ्यापासून दूर केलंय. आता रागाच्या भरात पुढे आता सदा म्हणू लागतो, आता बघा मी राघवला त्याच्या बायकोपासून कसा दूर करतो आणि मी त्याच्या मुलांपासून सुद्धा त्याला दूर करणार आहे. मग आता सिंधू म्हणते, हे बघ सदा, तुझा गैरसमज झालाय. तेव्हा आता तो म्हणतो, एक गप्प बस, तू सुद्धा तेवढीच जबाबदार आहे, समजलं. पुढे आता राजश्री म्हणते, हे बघ सदा, ऐक ना, अरे एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारायचं नसतं रे. अरे ऐक ना, तुझ्यामध्ये आणि राघवमध्ये जे काही गैरसमज असतील ना ते आपण सर्वजण बसून दूर करूयात, पण प्लीज तू असा वागू नकोस रे. त्यानंतर तो आता म्हणतो की ये ओल्ड लेडी, जरा गप्प बस ना गं. अगं आता माझं डोकं ऑलरेडी गरम आहे आणि तू अजून जर एक शब्द जरी बोलली ना तरीही माझं डोकं अजून गरम होईल. माझ्या गनमधून तुझ्या डोक्यात डायरेक्ट गोळी येईल, समजलं. त्यामुळे तू गप्पच राहा, असं म्हणून तो राजश्रीला एकदम शांत करतो. तेव्हा राजश्री आता खूपच घाबरते आणि आपली गप्प बसते. घरातील सर्वजण आता सदाच्या या वाईट कृत्याकडे पाहत असतात, कारण त्याने सगळ्यांवरच आता त्याच्या माणसांच्या साथीने गण रोखलेली असते. त्यानंतर आता सर्वांना सूचना देत तो म्हणतो की यांना अगोदर बांधून टाका. मग आता घरातील सर्वांना मोठा धक्काच बसतो की आता बांधलं तर याने काय करायचं. म्हणूनच सर्वजण रागातच त्याच्याकडे पाहू लागतात. त्यानंतर सदाचे सर्व साथीदार मिळून आता सगळ्यांना बांधतात. त्यावेळी आता विनू आणि त्याचबरोबर सावीला सुद्धा बांधलेलं असतं आणि त्यांच्या तोंडामध्ये बोळे हे कोंबलेले असतात. काही वेळातच आता सदा हा रागात सिंधूकडे पाहत असतो. मग सिंधू देखील त्याच रागात आता त्याच्याकडे पाहू लागते. त्यानंतर आता सर्वजण खूप घाबरलेले असतात, कुणाला काही बोलतं सुद्धा येत नसतं, कारण सदाने सर्वांच्याच तोंडात बोळे कोंबलेले असतात. मग आता सिंधूला खूप राग आलेला असतो, पण या क्षणी ती काहीच करू शकत नसते, कारण प्रत्येकाकडे गण असते ना, म्हणून सर्वजण स्वतःला सोडवून घेण्याचा खूप प्रयत्न करत असतात. त्याचवेळी आता सदा सगळ्यांकडे पाहत असतो. विनूची सुद्धा धडपड सुरू असते की मला कुणीतरी सोडवेल आणि मग आता नंतर तो स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावेळी आता सदा जोराजोरात हसतो आणि म्हणतो की काय झालं रे सगळ्यांना, मी काय म्हणतोय तुम्हाला, तुम्ही जरा तोंड चालवा ना, म्हणजे जरा गप्पा वगैरे मारा ना. त्यानंतर तो आता लगेच मोबाईल काढतो आणि म्हणतो, हे बघा मी आता सर्वांचे छान छान फोटो क्लिक करतो, तुम्ही हसा बरं, असं म्हणून तो सर्वांना हसायला सांगतो. आता सर्वांच्या तोंडात तो बोळा कोंबल्यामुळे सर्वजण फक्त डोळ्याने इशारा करून रागातच त्याच्याकडे पाहत असतात. मग आता मुलांचा फोटो तर काढलाच पाहिजे, असं म्हणून तो आता लगेच सावी आणि विनूचे देखील फोटो काढून घेतो. आणि मग नंतर तो म्हणतो की सिंधू, हे बघ अगदी परफेक्ट फोटो मी काढलाय, पण कसं आहे ना सिंधू, तुला सांगू का, राघव हा माझा खरंच खूप जुना मित्र आहे. आता मलाही त्याच्याबरोबर गेम खेळावंसं वाटतंय, बायकोच्या बदल्यात बायको, असं म्हणून तो सिंधूकडे पाहून आता हसू लागतो आणि त्यानंतर रागातच म्हणतो,
की आता मी बघतोच तो त्याच्या फॅमिलीला आणि बायकोला वाचवायला येतो की नाही. तेव्हा घरातील सर्वांना आता प्रचंड धक्का बसतो, कारण आता राघव खरंच इकडे येतो की काय आणि सदा त्याला काही करतो की काय अशी भीती सर्वांना वाटू लागते. मग नंतर आता सगुणा खूप जोराजोरात हसू लागते. तेव्हा सावी आणि विनू हे दोघेही खूपच आता घाबरलेली असतात. यातून बाहेर कसं पडावं त्यांनाही कळत नाही. त्यानंतर सदा म्हणतो मी हे सगळे व्हिडिओ राघवला पाठवतो, असं म्हणून तो लगेच तो राघवला व्हिडिओ पाठवतो आणि सिंधूकडे पाहून हसतच म्हणतो डन, मी पाठवले हे व्हिडिओ. त्यानंतर आता दुसरीकडे राघव हा त्याच्या ऑफिसमध्ये बसलेला अचानकच एक व्हिडिओ त्याच्या मोबाईलवर येतो. मग आता राघव तो व्हिडिओ ओपन करतो आणि पाहतो तर त्यामध्ये सर्व घरातील लोकांना बांधून ठेवलेलं असतं आणि सर्वांच्या तोंडामध्ये बोळा कोंबलेला असतो. हा व्हिडिओ त्याने पाहिल्यानंतर त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तो आता पूर्णपणे घाबरून जातो, हादरून जातो, आपल्या रागातच मोठी आवळतो आणि मग नंतर तो विचार करतो की नक्की कोण असेल माझ्या घरच्यांना असं बंदी बनवलेलं. तो सिंधूला आता कॉल करत असतो, परंतु सिंधू इकडे कॉल रिसीव करत नसते, कारण की तिचे हात आता बांधून ठेवलेले असतात. ते राघव आता पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. तो आता पुन्हा पुन्हा कॉल करत असतो, परंतु सिंधू काही कॉल रिसीव करत नसते. मग आता राघवला आठवतं की मगाशी कमिशनर साहेब आले होते, तेव्हा ते म्हणाले की जेलमधून सदा हा पळाला आणि सदाने तुमच्या घरच्यांना मारण्याचा प्लॅन केलाय, म्हणजे त्यांचे फोटो सुद्धा जाळले आहेत महत्त्वाच्या व्यक्तींचे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना पोलीस सिक्युरिटी द्यायला हवी. तेव्हा आता सदानेच हा व्हिडिओ पाठवला असेल असं मला वाटतंय, कारण सदाला माझा रिव्हेंज घ्यायचा असेल असं मला वाटतंय. राघव मनातच विचार आणि कमिशनर साहेबांबरोबर बोलून मी आता घरच्यांना कशाप्रकारे सेव्ह करू शकेल हे त्याला आता अगोदर सरांबरोबर डिस्कस करायचं असतं. इकडे आता सदा हा त्याच्या माणसांना सांगतो की रत्नपारखी कुटुंबामध्ये एकही जण असा जिवंत नाही राहिला पाहिजे. प्रत्येक बाल्कनीमध्ये, प्रत्येक खिडकीमध्ये बॉम्ब हे बसवले गेले पाहिजेत, कारण एकूण वीट आता उद्ध्वस्त झाली पाहिजे. हे अलिशान रत्नपारखी घर आहे ना, हे उद्ध्वस्त झालं पाहिजे. तेव्हा सदाचं हे बोलणं ऐकताच घरातील सर्वांना धक्का बसतो. तेव्हा आता सगुणा म्हणते डोंट वरी बॉस, तुम्ही म्हणाल ना तसंच होईल, असं म्हणून आता सर्वजण पुन्हा कामाला लागतात. सर्वांना आता आपापल्या कामावर गेल्यानंतर आता सदा तेथे सिंधू जवळ जातो आणि तिच्या जवळच बसतो व तिच्यावर हसतो. त्यानंतर आता तो म्हणतो सिंधू मॅडम, अहो तुमच्या नवऱ्याने ना माझं पूर्णपणे आयुष्य उद्ध्वस्त केलंय. मी आता त्याच्या डोळ्यासमोर त्याचं फॅमिली, त्याचं घर जाळून असं बेचिराग करतो की नाही ते बघा अगोदर, कारण जेवढा त्रास त्याने मला दिलाय ना तेवढा जास्त त्रास मी त्याला आणि त्याच्या फॅमिलीला देणार आणि त्याचं घर अगदी बेचिराग करून टाकणार. आता त्याच्या मनात असलेला राघवविषयीचा राग पाहून सर्वजण खूपच घाबरतात. तेवढ्यातच आता राघवचा फोन सदाला येतो. मग आता सदा अजूनच जोराजोरात हसू लागतो आणि म्हणतो याला म्हणतात शैतान का नाम लिया और शैतान हजर. तो आता सिंधूला सांगतो तुझ्या राघवचा फोन आलाय. तेव्हा सिंधू आता अजूनच घाबरते. सदा लगेच कॉल रिसीव करतो आणि म्हणतो बोल रे मित्रा. मग आता राघव म्हणतो माझ्या फॅमिलीला हात लावायची तुझी हिंमत झालीच कशी. आता सदा म्हणतो काय रे राघव मित्रा, लागली का तुला मिरची, झोंबली वाटतं मिरची. त्यावेळी आता तो सिंधूला टच करण्याचा प्रयत्न करतो. सिंधू आता रागातच त्याच्याकडे पाहते. तो लगेच हात मागे घेतो. मग नंतर आता राघव म्हणतो तुला जर लढायचं असेल ना माझ्याशी लढ. माझ्या बायको, मुलांना आणि घरच्यांना असं हॉस्टेज बनवून तू असा भेकड्यासारखा का घाबरतोस रे. तू ये ना माझ्याबरोबर लढायला, मी लढतो की नाही बघ तुझ्याबरोबर, असं राघव म्हणत असतो. तेव्हा आता लगेच सदाला मग मिरची झोंबते आणि तो रागातच म्हणतो ए राघव, तुला ही खूप छोटी गोष्ट वाटतीये का रे. अरे राघव, तुझ्यामुळे माझा संसार उद्ध्वस्त झालाय. त्यावेळी आता राघव म्हणतो इतकी वर्ष झाली आहे तरीही तू मनात अजून तोच राग धरून बसला आहेस का. त्यावेळी आता जेव्हा सदाला गोळ्या मारलेल्या असतात पोलिसांनी, तेव्हाच आता सदाने एक वचन राघवकडून मागितलेलं असतं, ते म्हणजे की राघव तू माझ्या बायकोची आणि मुलाची जबाबदारी घ्यावीस, कारण माझी बायको प्रेग्नेंट आहे आणि माझं मूल जन्माला येण्या अगोदरच ती देशद्रोहाची बायको आहे, देशद्रोहाचा तो मुलगा आहे असं कुणी म्हणायला नको. त्यामुळे तू त्यांना घेऊन कुठेतरी जा इथून. त्यावेळी आता राघव शेवटच्या क्षणी आता सदाला प्रॉमिस करतो की मी जाईल, तुझ्या बायकोला सेफ ठिकाणी ठेवेल मी, तू नको टेन्शन घेऊ सदा.
तसंच प्रॉमिस आता राघवने सदाला केलेलं असतं आणि मग सदाची बायको कायमची त्याला सोडून गेलेली असते आणि याचा राग मनात धरूनच सदा हा आत्ता राघवचा बदला घेत असतो. त्यानंतर राघवला आता हे सगळं आठवल्यानंतर सदाला आता सांगतो, हे बघ सदा, या खूप जुन्या गोष्टी आहेत, तू कुठल्या गोष्टी कुठे उकरून काढतोस रे. आणि अजून एक रे, आमच्यामध्ये तसं काहीही नव्हतं, तुला काही कळतं की नाही, कोणत्या गोष्टीचा राग कुठे काढावं हे तुला कळतं की नाही. पण सदा आता ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. तो आता तोच राग मनात धरून राघवला म्हणतो, माझी बायको फक्त तुझ्यामुळे मला सोडून गेली, कारण तू तिला भडकवलं होतंस. राघव त्याच रागात म्हणतो, हे बघ अरे, तुझी बायको तुला सोडून गेली याचं कारण एकच आहे, तुझं वागणं. मी तिला काहीही भडकवलं नव्हतं. अरे, तूच मला तिची मदत करायला सांगितलं होतं आणि मग जेव्हा मी तिला मदत केली तेव्हा ती कायमची तुला सोडून गेली. मी तिला असं काहीही सांगितलं नव्हतं, समजलं. फक्त तुझ्या लहान लेकरासाठी मी हे सगळं काही केलं होतं. पण सदा आता काहीच ऐकून घेत नाही. तो नुसता तिरकसपणे आपला वागत असतो. त्यानंतर आता सदा म्हणतो, हे बघ राघव, तू कितीही कारणं दे, परंतु तू जे काही केलंस ना ते खरंच खूप वाईट होतं. मी तुला असं सोडणार नाही, तुझ्या फॅमिलीला सुद्धा सोडणार नाही. मी बदला घेणार म्हणजे घेणारच. आता इकडे असं म्हटल्याबरोबरच राघव हा खूप चवताळतो आणि म्हणतो, सदा हे बघ, अजूनही नीट वाग, नाहीतर मी तुला सोडणार नाही. पुढे आता सदा म्हणतो, हे बघ राघव, माझी फॅमिली खरंच खूप छोटी होती रे. म्हणजे फक्त माझी बायको, मी आणि माझा मुलगा, आमची तिघांशी छोटी अशी फॅमिली होती. परंतु तुझं नाही आहे तसं, तुझी ही फॅमिली म्हणजे खूप मोठा लवाजवा आहे. असं म्हणून आता तो राघवला अजूनच चवताळवत असतो. तेव्हा घरातील सर्वांना जीवे मारण्याची धमकी तो प्रत्यक्ष राघवला आता फोनवर देत असतो. त्यामुळे राघव आता खूप घाबरतो, कारण सदा हा वेडपट डोक्याचा आहे, जरा गरम डोक्याचा आहे, हे राघवला चांगल्या प्रकारे माहीत असतं. कमिशनर साहेबांबरोबर बोलून यातून काहीतरी पटकन मार्ग काढायला हवा, माझ्या फॅमिलीला सेफ करायला हवं, असं राघवच्या आता मनात येत असतं. तर दुसरीकडे सदा आता अजूनच घरातील सर्वांवर गण रोखत असतो आणि म्हणतो की बघ, तुझ्याकडे फक्त थोडा वेळ आहे, मी तुझ्या फॅमिलीला आता मारून टाकणारच. मग आता असं म्हटल्याबरोबरच राघव जोरात ओरडतो आणि म्हणतो, तू असं काहीही करणार नाहीयेस. अरे, तुझा राग माझ्यावर आहे ना, मग माझ्याबरोबर तू लढ ना. तू असा बाहेरूनच का पळतोय, माझ्या फॅमिलीला का त्रास देतोय, दुश्मनी आपल्या दोघांची आहे ना, असा माझ्या घरच्यांना अजिबात त्रास द्यायचा नाही, समजलं. तेव्हा सदा म्हणतो, मी तुझ्या घरच्यांनाच त्रास देणार, कारण तुला घरचे खूप प्रिय आहेत ना, तसे मलाही माझी बायको आणि मुलगा खूप प्रिय होते, परंतु ते मला सोडून गेले, कारण तू भडकवलं ना त्यांना म्हणून. पण आता तुझ्या घरच्यांना बोलल्यावर तुला जशा मिरच्या झोंबतात ना, तसं बघ आता काय होतंय पुढे ते. मग तुझ्या घरच्यांना नुसतं बोललं तरी तुला एवढा राग येतोय, आणि मग त्याच घरच्यांना गोळ्या घातल्यानंतर तुझं काय होईल, म्हणजे आपला बदला पूर्ण होईल. त्यानंतर तो आता घरातील सर्वांजवळ बसतो आणि म्हणतो, तुझी लाडकी बायको सिंधू, तुझी आई, तुझी वहिनी, तुझे काका काकू, बघ हे सगळेजण तुझ्या फॅमिलीमध्ये आहेत, बरोबर राघव. अरे, आता या सगळ्यांना जर मी मारलं तर काय होईल. तर आता इकडे सिंधू ही स्वतःच्या हाताने रशी सोडण्याचा प्रयत्न करत असते आणि तिला त्यामध्ये थोडं यशसुद्धा आलेलं असतं. मग नंतर आता सिंधूकडे पाठ करून जेव्हा सदा हा उभा राहतो ना, तेव्हा सिंधू आता त्याच्याकडे पाहतच राहते, कारण तिला काहीही झालं तरी तेथून आता सटकायचं असतं आणि राघवला सांगायचं असतं की घरामध्ये बॉम्ब लावले आहेत. त्यानंतर आता सदा अजूनही राघवबरोबर फोनवरच बोलत असतो आणि म्हणतो, मी सोडणार नाही तुझ्या फॅमिलीला. तेव्हा घरातील प्रत्येक जणांची अशी धडपड सुरू असते की आम्ही स्वतःला सोडवून घेऊ, म्हणजे एकमेकांना इशारा करत असतात की प्रत्येकाने एकमेकाला सोडवून घ्यायचे. रुक्मिणी काकू, त्याचबरोबर ऋतुजा हे खूप प्रयत्न करत असतात. तर इकडे सदा राघवला धमकी देत असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये बॉस आपलं काम झालंय, संपूर्ण घरामध्ये बॉम्ब लावले आहेत असं त्याचे सहकारी तेथे सांगतात. त्याच वेळी आता सदा खूप खुश होतो आणि म्हणतो, कोणीही दरवाजा उघडला
घडला तर आता सगळं बुंग होणार हो की नाही, असं म्हणून तो मागे वळून पाहतो तर सिंधू तेथे नसतेच. त्यामुळे आता सिंधू कुठे गेली असेल हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहतो. त्यानंतर तो बेडरूममध्ये जातो आणि सिंधूच्या डोक्यावर गन रोखतो आणि राघवला व्हिडिओ कॉल करत म्हणतो, हे बघ राघव, गजा कांबळीला 3 तासाच्या आत सोडलं नाही ना तर मग हे बघ तुझी बायको, तुझं हे घर उद्ध्वस्त होणार. तुझा हा अलिशान बंगला आहे ना, तो त्याची एक एक वीटसुद्धा अशी बाहेर जाणार, तू बघतच राहा. असं म्हणून तो आता राघवला पण धमकीच देतो. तर आता सिंधू खूप घाबरते. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.